नमस्कार भक्त हो, स्वामींचे आशीर्वाद या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। भक्त हो, वर्षातील काही दिवस असे असतात की त्या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा खूप मोठे परिणाम देतात। असाच एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी दिवस म्हणजे मौनी अमावस्या। यंदा 18 जानेवारी 2026 रोजी रविवारी मौनी अमावस्या येत आहे। आणि ही मौनी अमावस्या केवळ एक साधी अमावस्या नसून ग्रह नक्षत्रांच्या दृष्टीने अतिशय दुर्मिळ योगांनी युक्त अशी अमावस्या आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्येचे महत्त्व, या दिवशी निर्माण होणारे ग्रहयोग, धनप्राप्तीसाठी केला जाणारा प्रभावी मिठाचा दिवा, पूर्वजांचे तर्पण आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय, या सर्व गोष्टी सविस्तर पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे। मौनी अमावस्येचे महत्त्व। मौनी अमावस्या ही पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असते। या दिवशी मौन धारण करणे, जपतप, साधना आणि ध्यान करणे यांना विशेष महत्त्व दिले जाते। मौन म्हणजे केवळ न बोलणे नव्हे, तर मन शांत करणे, विचारांना स्थैर्य देणे आणि आत्मचिंतन करणे। मौनी अमावस्येला केलेली साधना लवकर फळ देते असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे। म्हणूनच हा दिवस आध्यात्मिक उन्नतीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो। तिथी आणि वेळ पंचांगानुसार मौनी अमावस्येची तिथी 17 जानेवारीला रात्री 12:04 सुरू होऊन 18 जानेवारीला रात्री 1:02 आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या 18 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। दुर्मिळ ग्रहयोग। या दिवशी सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येत आहेत। मकर ही शनीची राशी असल्यामुळे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र हे 5 ग्रह एकाच राशीत येत आहेत। यामुळे अत्यंत दुर्मिळ असा योग तयार होत आहे। तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा निर्माण होत आहे। हा योग कोणतेही शुभकार्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी आणि साधना सिद्धीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो। पूर्वजांचे तर्पण उपाय। मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण करणे फार महत्त्वाचे मानले जाते। अनेक वेळा पितृदोषामुळे कुटुंबाच्या प्रगतीला अडथळे येतात, घरात तणाव आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात। अशा वेळी अमावस्येला केलेले तर्पण खूप उपयोगी ठरते। उपाय: सकाळी पाणी, दूध, तांदूळ आणि काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा। यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते। मुख्य उपाय: मिठाचा दिवा। आता आपण पाहूया मौनी अमावस्येच्या दिवशी केला जाणारा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय आहे मिठाचा दिवा। मिठाला धार्मिक आणि वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे। मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातील वातावरण शुद्ध करते। माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि मीठ समुद्रातून तयार होते, म्हणूनच मिठाचा आणि लक्ष्मी मातेचा अतूट संबंध आहे। मौनी अमावस्येला मिठाचा दिवा लावल्यास घरात सुख, समृद्धी,